आज आदुला आणि मला बाहेर फिरायला जायचं होतं. म्हटलं भाऊ एकदम कडक मध्ये तयार झालोय, तू गाडीत दमानं चालव, धुळीबिळीत भरलो नाही पाहिजे आपण. आदू मला म्हणतो भाऊ पुढे एवढा भारी पाटाचा निसर्ग दिसू राहिला, व्हिडिओ काढून घे आणि आपण जात जाता आंबे चोरू म्हणे. म्हटलं भाऊ मार खाशीन आणि मला बी खाऊ घालशील. आंबे चोरायचे म्हणजे झाडा खाली पडलेले डायरेक्ट वरून तोडून आणायचे नाही तर बाबा लय तुडवतील भाऊ आम्हाला, कारण आम्ही तुडवलेले एक दोन जण, त्याच्यामुळे हे अनुभव लय पक्का आहे. थोडं पुढे गेल्यावर बघितलं आग लागली होती एका बांधाला. म्हणलं भांडणावरून झालं का खरंच का कोणी गबळ पेटवलं काही कळाना. म्हणलं पण लय धूर लागू राहिला, टपक्यान गाडी काढून घे भाऊ इथून. नंतर रोड कळाना तर आम्ही लावला मॅप. भैया रात्रीचा पण कधी मॅप लावू नका, गुगल बाई तुम्हाला कधी फसवेल कधी. गुगल काशीकडे आता राम राम भैया, आता आहे पाण्यात धिंगाणा. गुगल अक्का भरवला तर ह्या गुगल मॅपच्या नादात चुकलो आणि आलो पाटापाटानी. अरे बाप काय पाणी आता हे, अरे चंबळ पाणी निसतं रोडवर. काय धिंगाणा आता, ओघड झालं ओघड. गुगल अक्काच्या तावडीतून कसा बस सुटलं, पुढे जेसीबी ना आमचा रोड अडवला. आयला म्हणलं काय कटकट लागली आपल्या माग, काय 7:30 तेच कळा ना भाऊ. एवढा अंधार झाला घरी कधी पोहोचायचं भाऊ आपण. खरी आम्हाला अंधाराची भीतीच नव्हती बरं का, भीती होती ती बिबट्याची. आयला म्हणलं कुठं बिबट्या जर माग लागला किंवा आपल्याला धरलं ना अवघड व्हायचं ना. असा अंधार पाहून तर अजून टिल्लेम लागली. पण एक लक्षात आलं, गुगल अक्काच्या नादी लागायचं नाही, कोणाला तरी विचारायचं गप जायचं.